नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष माहितीत आपलं मनापासून स्वागत. कधी असा विचार केलाय का की दोन जुने लागून असलेले प्लॉट्स एकत्र करायचे आणि त्यावर एक छान नवी कोरी इमारत बांधायची? किंवा कदाचित तुम्ही अशाच एखाद्या इमारतीत घर घेण्याचा विचार करत असाल? पण जरा थांबा, कारण या सुंदर दिसणाऱ्या स्वप्नामध्ये एक मोठा कायदेशीर अडथळा लपलेला असू शकतो. आज आपण याच रहस्यावरून पडदा उचलणार आहोत. जमीन सामिलीकरणाचं सत्य. हो, दोन जुने प्लॉट्स आणि त्यावर उभी राहणारी एक नवी, चकचकीत इमारत. विकासाचे हे स्वप्न आपल्या सगळ्यांनाच आकर्षित करतं. पण जर यातली कायदेशीर प्रक्रिया जरा जरी चुकली तर हेच स्वप्न एक मोठी डोकेदुखी ठरू शकतं. आज आपण बरोबर याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया विकासाच्या एका मोठ्या स्वप्नापासून. आपण उदाहरण म्हणून श्री शर्मा यांना भेटूया. त्यांच्याकडे दोन जुने, अगदी एकमेकांना लागून असलेले प्लॉट्स आहेत आणि त्यांचं स्वप्न आहे की त्यावर एक मस्त आधुनिक इमारत बांधायची. खरं तर आपल्यापैकी अनेकांचंच हे स्वप्न असतं, नाही का? पण या स्वप्नामध्ये आणि ते पूर्ण होण्यामध्ये एक महत्त्वाचा कायदेशीर पूल बांधावा लागतो. तर श्री शर्मा यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जी पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची कायदेशीर पायरी आहे ना, ती म्हणजे सामिलीकरण. यालाच इंग्रजीमध्ये अमाल्गमेशन असंही म्हणतात. चला हा शब्द जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. आता बघा, सामिलीकरण समजून घेण्याआधी आपल्याला नगर भूमापन हद्द म्हणजे काय हे माहिती पाहिजे. एकदम सोपं आहे. जिथे लोकसंख्या 2000पेक्षा जास्त आहे असं कोणतंही शहर किंवा मोठं गाव या हद्दीत येतं. आणि इथेच म्हणजे सिटी सर्व्हे ऑफिसमध्ये तुमच्या जमिनीचा अधिकृत नकाशा आणि मालकीची नोंद असते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर कायद्याच्या नजरेत तुमच्या मालमत्तेचा खरं अस्तित्व इथेच सिद्ध होतं. मग जमीन सामिलीकरण म्हणजे काय? तर हे फक्त दोन प्लॉटमधली भिंत किंवा कंपाऊंड काढणं नाहीये. अजिबात नाही. ही एक रीतसर कायदेशीर प्रक्रिया आहे, ज्याद्वारे दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेगवेगळे भूखंड सरकारी नकाशांमध्ये आणि रेकॉर्डमध्ये एकत्र करून अधिकृतपणे एक बनवले जातात. हे कागदावर कसं दिसतं हे बघा. आधी प्लॉट अ आणि प्लॉट ब हे दोन स्वतंत्र भूखंड म्हणून नोंदवलेले आहेत. त्यांच्यात एक कायदेशीर सीमा आहे. पण सामिलीकरणाच्या प्रक्रियेनंतर झाप, मधली सीमा गायब होते आणि सरकारी रेकॉर्डवर एकच मोठा एकसंध भूखंड तयार होतो. ही आहे या कायदेशीर प्रक्रियेची ताकद. ठीक आहे, म्हणजे सामिलीकरण म्हणजे काय हे आता आपल्याला कळलं. पण हे इतकं महत्त्वाचं का आहे? ही प्रक्रिया नाही केली तर काय फरक पडतो? चला आता कायदा याबद्दल काय म्हणतो ते पाहूया. चला तर मग थेट प्रश्नच विचारूया. जमीन सामिलीकरण करणं कायदेशीरित्या बंधनकारक आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात प्रत्येक घर खरेदीदार आणि प्रत्येक विकासकाचं हित दडलेलं आहे. आणि याचं उत्तर आहे हो, अगदी 100% बंधनकारक आहे. विशेषतः तेव्हा जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त भूखंडांवर एकच मोठी इमारत बांधत असाल किंवा सगळ्या भूखंडांचा FSI म्हणजेच जी बांधकाम क्षमता असते ती एकत्र वापरणार असाल. सोप्या भाषेत सांगायचं तर जर तुम्ही दोन जमिनींना प्रत्यक्षात एक म्हणून वापरणार असाल तर आधी त्यांना कागदोपत्री एक करावंच लागतं. हा नियम आहे. आणि ऐका, हा काय कोणाचा वैयक्तिक सल्ला नाही, तर हा शासनाचा आदेश आहे. हे सरकारी परिपत्रकच स्पष्टपणे सांगतं की कोणत्याही इमारतीला अंतिम भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच OC मिळवायचं असेल तर जमिनीचं सामिलीकरण अधिकृतपणे पूर्ण झालेलं असणं अनिवार्य आहे. याच्यापेक्षा मोठा पुरावा दुसरा असूच शकत नाही. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग. विचार करा, जर कोणी हा कायदा मोडला किंवा याकडे दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं? याचे परिणाम खूप खूप गंभीर आहेत. आणि तेच आपण आता पाहणार आहोत. याचा सगळ्यात मोठा आणि थेट परिणाम होतो FSI वर, म्हणजे तुम्हाला किती बांधकाम करायची परवानगी आहे यावर. हे बघा, सामिलीकरण केल्यावर हे 2000 चौरस मीटरचे प्लॉट मिळून 2000 चौरस मीटर होतात आणि त्यावर 3000 चौरस मीटरचं कायदेशीर बांधकाम करता येतं. पण सामिलीकरणाशिवाय तुम्ही दोन्ही प्लॉटचा FSI एकत्र वापरूच शकत नाही. असं केलेलं कोणतंही बांधकाम सरळ अवैध म्हणजे बेकायदेशीर ठरतं. हो, हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. सामिलीकरणाशिवाय दोन्ही प्लॉटला एक मानून केलेलं कोणतंही बांधकाम हे कायद्याच्या भाषेत अवैध आहे आणि तुमची फाईल नियोजन प्राधिकरणाकडून थेट रद्द केली जाईल, रिजेक्टेड. आणि याचे परिणाम इथेच थांबत नाहीत.
विचार करा, संपूर्ण लेआउटच बेकायदेशीर घोषित होऊ शकतो, इमारतीला ओसी नाकारली जाईल. याचा अर्थ त्या घरात कोणीही कायदेशीररित्या राहूच शकणार नाही आणि ज्यांनी घरं घेतली आहेत त्या फ्लॅट मालकांमध्ये मालकी हक्कावरून वाद निर्माण होतील आणि एक सुंदर स्वप्न एका न संपणाऱ्या कायदेशीर चक्रव्यूहात अडकून पडेल. हे सगळं ऐकून थोडी भीती वाटणं अगदी साहजिक आहे, पण घाबरून जाऊ नका. या सगळ्यावर एकच रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे माहिती आणि तपासणी. एक जागरूक नागरिक म्हणून हीच आपली सगळ्यात मोठी शक्ती आहे. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की नक्की कोणती मंजुरी कोण देतं. बघा, नियोजन प्राधिकरण म्हणजे महानगरपालिका फक्त बिल्डिंगचा प्लॅन आणि लेआउट मंजूर करते, पण जमिनीला नकाशावर अधिकृतरित्या एकत्र जोडण्याची म्हणजे सामिलीकरणाची अंतिम मंजुरी ही फक्त आणि फक्त सिटी सर्व्हे ऑफिसरच देऊ शकतो. विकासकाला या दोन्ही ऑफिसांमधून हिरवा कंदील मिळवणं बंधनकारक आहे. तर मग एक नागरिक म्हणून घर खरेदी करण्यापूर्वी ही 4 सूत्री सुरक्षा तपासणी आपण सगळ्यांनीच केली पाहिजे. 1. विकासाकडे अधिकृत सामिलीकरण आदेशाची प्रत मागा. 2. सिटी सर्व्हेचा नवीन एकत्रित नकाशा स्वतःच्या डोळ्यांनी तपासा. 3. मंजूर लेआउट त्या एकत्रित नकाशाशी जुळतोय का हे बघा. आणि 4. सगळ्यात महत्त्वाचं, इमारतीला अंतिम भोगवटापत्र म्हणजेच ओसी मिळालं आहे का याची पक्की खात्री करा. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचा संदेश अगदी स्पष्ट आणि थेट आहे आणि तो सगळ्यांनी लक्षात ठेवावा. जमीन सामिलीकरण नसल्यास बांधकाम कायदेशीर नसू शकते. हे एक मूलभूत सत्य आहे जे आपल्या सगळ्यांच्या हिताचं आहे. तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो? एकच मंत्र लक्षात ठेवा. कायदा समजून घ्या, कागदपत्रे नीट तपासा आणि मगच आपलं स्वप्नातलं घर खरेदी करा. कारण लक्षात ठेवा, आपल्या कष्टाच्या पैशांची आणि आपल्या स्वप्नांची सगळ्यात मोठी सुरक्षा ही आपली स्वतःची जागरूकताच आहे. धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.